फोनची रिंग वाजली आणि मी स्वयंपाक करता करता खाली पळत सुटले. ते कशासाठी पुढं सांगते. त्याआधी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली होती आणि पिल्लूची तब्येत थोडीशी ठीक नसल्यामुळे त्याला शाळेत पाठवलं नव्हतं. सकाळी लवकर देवपूजा करून घेतली. एवढा छान पाऊस पडतोय आणि चहा घेणार नाही असं तर होतच नाही, म्हणून मी माझ्यासाठी चहा ठेवला. हे चहाचं छोटंसं पातेलं मला खूप आवडतं. दोघाचा चहा यामध्ये आरामात बनतो आणि छोटंसं क्यूट आहे, त्यामुळे मी एकटीला चहा बनवायचा असला की यामध्येच बनवत असते. गॅलरीतून छान पाऊस बघत चहा घेतला. स्वयंपाक वगैरे करून घेतल्यानंतर घरातील सर्व कामे आवरली व दुपारी पिल्लूला खाण्यासाठी मला इथे चिला बनवायचा होता. काही जण याला बेसनचे धिरडेही म्हणतात. हे बेसनचे धिरडे बनवण्यासाठी तर खूप सोपे आहेत. मी ते मोठ्या वाटीने 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये ओवा, जिरे बारीक वाटून घालायचे. त्याचबरोबर लाल तिखट, हळद, धने पावडर, चवीनुसार मीठ घालून पीठ मिक्स करून घ्यायचं व त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून सरसरीत असं बॅटर बनवून घ्यायचं. तुम्ही यामध्ये हिरवी मिरची, लसूणही घालू शकता, पण इथे मला पिल्लूसाठी बनवायचे होते म्हणून मी अगदी सिंपल असे बनवलेले आहेत. याची डिटेल रेसिपी बनवलेली आहे. फोटो खालच्या त्रिकोणावर टच करून पाहू शकता. असं सरसरीत बॅटर बनवून घ्यायचं व एका पॅनवर तेल लावून छान ग्रीस करून घ्यायचं व हे बॅटर पसरवून घ्यायचं. पहिला चिला बनवते वेळी थोडंसं जास्त तेल लावायचं म्हणजे चिकटत नाही. संपूर्ण वरच्या साईडने कोरडं झाल्यानंतर याला फ्लिप करून घ्यायचं. पहिला चिला थोडंसं चिकटतो पण नंतरचे अगदी सहज फ्लिप होतात. इथे पाहू शकता अगदी जाळीदार असा चिला बनतो. जर तुम्हाला माझे असे व्हिडिओज पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दोन्ही साईडने छान खरपूस असा चिला भाजून घ्यायचा. अगदी कुरकुरीत व खमंग चिला बनवून तयार होतो. जर एखाद्या वेळी भाजीला काही नसेल तेव्हा तुम्ही चपातीसोबतही हा चिला खाऊ शकता. अगदी छान खमंग लागतो. एक चिला बनवून तयार झाला तोपर्यंतच मला फोन आला आणि मी गॅस बंद करून खाली आले. एक पार्सल येणार होतं, तेच आलेलं होतं. पार्सल रिसीव केले. यामध्ये काय आहे हे मी पुढील एखाद्या ब्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर करेन. पार्सल रिसीव करून आल्यानंतर परत दुसरा चिला बनवण्यासाठी घेतला. हा चिला इथे तुम्ही पाहू शकता किती सहज असा फ्लिप झालेला आहे. अजिबात तव्याला चिकटलेला नाही. अगदी छान कुरकुरीत असा बनवून तयार झाला. असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला इथे एंड करते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.